नमस्कार मंडळी. तर आम्ही आलेलो होतो इंडियामध्ये आणि तेव्हाच यशच्या भावाचं लग्न पण ठरलेलं होतं. तर इथे आम्ही मेहंदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एंगेजमेंट आणि लग्नाच्या 2 दिवस आधी आम्ही ही मेहंदी काढत आहोत. तर इथे मी माझ्या सासूबाईंना मेहंदी काढून देत होती आणि आय थिंक सो मी बेटर काढली होती मेहंदी. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझी मेहंदी कशी आलेली आहे. तर आमच्या घरी लग्न असल्यामुळे आमच्या घरात खूप गडबड चाललेली होती आणि मी ठरवली होती पार्लरवाली. तर हा आहे एंगेजमेंटचा दिवस. तर एंगेजमेंट ही होती रात्री आणि त्याच्या नेक्स्ट डेला सकाळी होतं लग्न. तर इथे तुम्ही बघू शकता पार्लरवाली माझा मेकअप करते. तर मेकअप आणि हेअरस्टाईल हे दोन्हीही मी तिच्याचकडनं करून घेतलेलं होतं. तर इथे माझे केस स्ट्रेट करून झालेले आहेत आणि तिने स्टार्ट केलेला आहे आय मेकअप करायला. तर मी तिला गुगलवरनं सर्च करून एक अशी हेअरस्टाईल काढून दिलेली. तर तिने ट्राय केलेला मेकअप करायचा, बट आय डोंट थिंक सो हा छान केलेला आहे, कारण की मला अजिबात आवडला नाही. जो लिपस्टिकचा कलर आणि ओव्हरऑल जो मेकअपचा बेस होता तो अजिबात मला आवडला नाही. पण अर्थातच वेळेची कमी असल्यामुळे मला जे काही आहे तिने केलेलं ते चालवून घ्यावं लागलं. पण मी घरी जाता जाता माझ्या लिपस्टिकचा कलर चेंज केला. मला माझं स्वतःचं आवरून माझ्या मुलाचं पण आवरायचं होतं आणि यानंतर आम्हाला जायचं होतं लग्नाच्या हॉलवर, कारण की सगळे नातेवाईक तिथे येणार होते. तर अर्थातच सगळ्यांची भेट होणार होती. तर घरातलंच लग्न असल्यामुळे खूप बरं झालं, आम्हाला प्रत्येकाच्या घरी जावं लागलं नाही. तर सगळे लोक लग्नात आले आणि आमची त्यांच्याशी भेट झाली. आणि फायनली सगळे आलेले आहेत या हॉलमध्ये आणि आता इथे एंगेजमेंटची तयारी चालू आहे. तर रिंग सेरेमनीच्या पहिले जे काही विधी होतात तर ते विधी आता चालू होणार होते. तर याच्या आधी म्हटलं मी एक व्हिडिओ काढून घेते माझा, कारण की एकदा का विधी स्टार्ट झाले तर आम्हाला तिथे बसावं लागेल आणि तिथे जावं लागेल. तर येस, येल्लो कलरचा घागरा घातला होता मी एंगेजमेंटला. तर याआधी मी बरेचदा साडी वगैरे घातलेली आहे. तर यावेळेस मी ठरवलं की यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करू. तर मी यावेळेस 2 लेहंगे घेतलेले. एक हा येलो एंगेजमेंटला घातलेला आणि एक पिंक कलरचा घेतलेला, जो की मी लग्नाला घालणार आहे. आणि ऑफकोर्स विधीसाठी मी साडी नेसलेली, तर तुम्ही यापुढे ती बघालच. एंगेजमेंटचा कार्यक्रम आटपून आम्ही नेक्स्ट डे आलो होतो लग्नासाठी आणि ही मी साडी नेसली होती. तर सकाळी वैदिक पद्धतीने लग्न झालं आणि मग नंतर वरमाळा घालायचा कार्यक्रम पार पडला. तर लग्नावरनं मला आठवलं की आमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा एकदम मुहूर्तावर वरमाळा घालण्याचा कार्यक्रम झालेला. तर अशा पद्धतीने आम्ही भरपूर एन्जॉय करून घेतलं, कारण की घरातलंच लग्न होतं आणि इंडियामध्ये आल्यामुळे इंडियामध्ये नसताना जे आम्ही मिस करत होतो ते म्हणजे खायच्या प्यायच्या गोष्टी, त्याचा पण आम्ही मनसोक्त इथे आनंद घेतला. अशा प्रकारे मी हा व्लॉग इथेच फिनिश करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.